नमस्ते मित्रांनो, आमचं मी आहे. आम्ही चाललेलो आहे चंद्रपूर. ती शेवटपर्यंत बघत राहा आमचा ब्लॉग. चॅनलला करा सबस्क्राईब आणि कॉलेज फ्रेंड्स आणि बघत राहा. एन्जॉय एन्जॉय व्ह्यू जातो. ये तो स्टार्टिंग है लाडले, अभी तो पिक्चर बाकी है. फुल क्वालिटी में देखो. हा स्वप्नील, हा विजय, काय रे याचं नाव डॉन. डॉन याला डॉन बोलतात. आणि भाईचं नाव आहे आर्या. आर्यन का आर्यन. तर आम्ही अशा 8 जण टोटल, बाकीचे अजून आहेत पाठीमागे. तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आमचा ब्लॉग. तसेच आपण भेटूया विजय केला. विजय के तू काय बोलतो, 2 शब्द काय वाटतं तुला? क्रेझी होणार आहे. क्रेझी काहीतरी. राहुल तू काय जाणार आहे कोणतरी एक विषय कमी होणार आहे. एक विषय कमी येतोय का? एवढं नाही ते. हा मग तोंड दिसतं का चांगलं? हा, बरं चल. तोंड दिसतं चांगलं. सिक्युरिटी अरे तोंड दिसतं का? हा ना, ठीक आहे बघ. एवढं त्या हा, अर्धा ठीक आहे. तर मित्रांनो बघू शकता आमचा पूर्ण ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा. आणि क्लाउड वगैरे एकदम मस्त झालं. पाऊस पडण्याची शक्यता वाटते आम्हाला सध्या. तर तुम्ही बघू शकता हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. फुल एन्जॉय करायचं आम्ही. बघत राहा. स्टार्ट नव्हता गेला सत्य. तो डर लग रहा है मेरे को. इसके हाथ में मोबाइल है. तो हिंदी मराठी मिक्स समझू काय, क्योंकि मराठी नहीं देखने वाले, हिंदी नहीं देखने वाले. तो आम्ही मराठी में बोलू, हिंदी में बोलू. तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि तिकडे जाम भारी हिंदी मराठी क्रेझी गाई. सब ब्लर झालं रे. बघू शकता किती छान असा व्ह्यू. आम्हाला स्टार्टिंगलाच चांगलं वाटतं केवढं छान असा व्ह्यू. तुम्ही पण एन्जॉय करू शकता हा व्ह्यू बघत राहा शेवटपर्यंत. आणि तसेच आम्ही एकत्र राहुल, विजय के बच्चा, तसंच ओमकार. आणि पुढे बघू शकता गाडी चालल्यात. पुढे तुम्हाला BMW ची बाईक दिसेल. म्हणजे BMW ची बाईक. पाठी कुठली? ही ऑडीची बाईक आहे. ऑडी कावासाकी निंजा. भाई ब्लर का झाला. आणि ही मेट्रो आहे. कोण जाईल? आणि ही मेट्रो आहे गाईज. मेट्रो नाही, लोकल नाही, मेट्रो आहे भाई. दिसायला लोकल आहे पण मेट्रो आहे. हा रॅपर कधी आयुष्यातला टॉपर. गोवाला लेणं आहे ना. तो गाईज आता उत्तरामध्ये काय बोलतो राहुल तू? काय बोलतो? काय बोलतो? आता तर सुरुवात आहे. कसारा स्टेशनला. स्टेशनचं नाव कुठे आहे? कुठे गेला कसारा स्टेशन? अरे स्टेशनचं नावच आहे. कोणचं स्टाईल? कुठे समोर. सो गाईज फायनली आम्ही आता उतरलोय. कशा तुम्ही सगळे आम्ही चाललोय हरिचंद गडावर. आता आम्ही कसारा स्टेशनवर. आणि आता तिथे बघू शकता सगळे फ्रेंड्स वगैरे बसलेले आहेत. आता आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांच्याशी बघू आपण ते काय काय बोलतात. प्रत्येकाचं आपण सेल्फ इंट्रोडक्शन घेऊ. चला मग हे घ्या. गाईज निमड्या कसे खातात. चिकन काला डॉन किती गेला? काय पूर्ण व्हेजिटेरियन आहे का? थोडा पण तो चिकनला हात लावत नाही. हा थोडा बी नाही हात लागा तो. काय ते कधी येणार आहेत? 9ला. तेजस आणि कोण आहे? हार्दिक. अमन. अमन 9 वाजता येणार गाईज. आता वाजले किती? 8 गाइस हम लोग के कुछ दोस्त पीछे रह गए, कुछ दोस्त आगे आ गए. ज्यादा दिमाग लगाते तो यही होता है गपचुप शांति से आने का. पर दोस्त लोग के साथ आने नहीं होता है तो इसकी वजह से जो लेट रह गए अभी आ जाओ. दाखवेल मी. का नाही दाखवणार गाईज? हे व्लॉग बघत राहा. टोपी वाले को देखो गाइस, ये टोपी वाला दिखता साधा है लेकिन इसको दाढ़ी हो गया मतलब बच्चा है इसलिए. तर मित्रांनो बघू शकता आता सध्या काय गडबड झालेली आहे. ते पाठीमागे राहिले आहेत 2 जण. आणि ते 2 जण पाठीमागे ते येणार आहेत 9 वाजता. तर आम्हाला कंटाळा येतो. तर आम्ही जातोय आता इथे कुठे बाजरा वगैरे असं त्या तिथे जातो ठिकाणी. कारण जाम आम्हाला भूक लागलेली आहे. तर बघू शकता आता यांचं प्लॅनिंग आहे कुठे बाहेर जायचा.
तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करा. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला बाजूला ना बघू शकता इथे जीव वगैरे लागलेले आहेत. तुम्ही त्यावरून त्यांचा सल्ला घेऊन किंवा त्यांना पैसे देऊन 5.5 रुपये तुम्हाला रिटर्नचे रिटर्न ते नेऊ शकतात. आणि हा इथून आम्ही इथं बाहेर आलो होतो इथून कसाऱ्याच्या इथून आणि इथे ते सगळे ड्रायव्हर वगैरे आहेत. आम्ही इथे बसतो आता सध्या आणि बाजूला तुम्ही बघू शकता किती जीव वगैरे लागलेले आहेत. इथे बाजूला इको वगैरे आहेत. तर तुम्हाला व्यवस्थित ते सोडू शकता. तुम्ही मला यायचं असेल तुम्ही देऊ शकता. तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही बाहेर आलो तिथे कसाऱ्याच्या इथे स्टेशनच्या बाहेर. तुम्हाला इथं बघू शकता सगळीकडे तुम्हाला इको वगैरे दिसतील. तर आपण आता जे जीप वगैरे दिसतील तर काकांना विचारू आपण तर तुम्ही किती घेता आणि कसं जायचं तर काकांशी तुम्ही बोला. माझी गाडी आहे ना सर, ऐका. हरिश्चंद्रगड, कळसुबाई, रतनगड, सांदन व्हॅली, हरिहर फोर्ट सगळी गाडी कसारा स्टेशनहून तुम्हाला जो ट्रॅक करायचा त्या ट्रॅकसाठी गाडी अवेलेबल आहे. महिंद्रा मॅक्स गाडी आहे माझी. आणि अशा गाड्या लागल्या तर माझ्या मित्रांच्या दुसऱ्या गाड्या अवेलेबल भेटत्या. एक गाडी लागू का 10 गाड्या लागू. आणि दुसरी गोष्ट आमचं जसं भाडं लागेल तसं भाडं रेट राहतो. अंतर कमी जास्त राहतं त्या दृष्टीने. तर आम्हाला हरिश्चंद्रगडावर जायचं आहे. तर तुम्ही टोटल कॉस्ट किती केला म्हणजे किती तुम्ही कम्फर्टेबल बसता हिच्यात. आणि 1-2 जण वाढले तरी अडचण नाही राहत. आम्ही 5,500 रुपये वन डे. गाडीचा नंबर सांगू शकता का? हा, MS 17-920. तर काका तुमचा नंबर देऊ शकता आता हो. ज्यांना यायचं असेल हो, ते पण भेटेल. त्यांना पण सुविधा हो तुमची चालेल. चालेल. 9 नंबर सांगा. 9890709169. व्हिडिओ मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे नंबर हा. तुम्ही त्याच्यावर घेऊ शकता किंवा मग DM करा. थँक्यू. सर्वजण आम्ही चाललो आता वरती काय ते भूक लागले म्हणून आम्हाला. आणि ते दोघं जण पाठीमागे आहेत ते येतच नाही येत. ते बघू शकता आता वरती चालले. प्रेम का बुका. तो काही जाम भूक लागली आम्हाला आणि आम्ही चाललो. प्रेम खाऊंगा प्रेम. लाईट बेबी. तो गाईज बघू शकता हा मार्केट कसा राहायचा. गाय बघा. गो माता. मित्रांनो आम्ही इथं स्टॉपला आलो आणि ते वडापाव पहिले खाल्ला. एंट्रीच्या बाहेर तुम्हाला वडापावचं दुकान दिसत आणि वडापाव इथं पहिले खाल्ला. स्वागत आहे अमृतले. तर बघू शकता जाम टेस्टी असा वडापाव लागतो. तुम्ही पण एकदा खाऊन जा एकदम भारी लागतं टेस्टी. आता आपण इथे कसाऱ्यामध्ये आलो. आम्हाला घ्यायचे कणस वगैरे घ्यायचे. तर आम्ही सरळ ती टेकडी वगैरे चढले वरती आलो. जाम वरती आलो. आता आम्हाला फायनली कणस वगैरे भेटले. जाम दुकानं फिरलो आम्ही काहीच. फायनल वरती मिळालं आहे आम्हाला. आता आता आजचे आलेले आहेत. तर मित्रांनो बघू शकता आता जस्ट एक गाडी आली आम्हाला घेण्यासाठी. कालच बुकिंग केली ती. फायनली गाडी आलेली आहे काहीच. हिला बुकिंग केलेली आहे आम्ही आणि ती आता इथे पोहोचलेली आहे. अशा प्रकारे आम्ही हरिश्चंद्रगडावर आता जायसाठी आम्ही फुल हॅपी आहेत कारण की आता पोहोचू लवकर म्हणजे लेटच पोहोचणार तसं. पण बघू शकता तुम्ही आमच्या मित्रांनो बघू शकता हे दोघं जणांच्या मुलं आम्ही ते थांबलोत. हे दोघं जण लेट आलेले आहेत. तुम ब्लॉग को एंड तक देखते रहो. हमको देख सकते गाइस. तेजस भाई. अरे बाबा कसं अरे आहे हारकाट बॅग हारकाट हे पैशाची हारकाट. हे फायनली आता ही जीप निघाली आहे. आम्हाला आता ते नेणार आहे सुखरू. ब्लॉगला बघत राहा एंड पर्यंत. शकता आम्ही आता थांबलो आहोत. इथं गाडीमध्ये डिझेल टाकायला घेतला आहे. डिझेल कमी होता. त्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही सगळे रिलॅक्स मध्ये बसलो आहोत. कुछ भी करो सोचो विचो क्या भी करो पर मस्ती रुकनी नहीं चाहिए. बोल ना. वही बोल. तो गाईज आता काश्मीरला पोहोचू. काश्मीर गाईज काश्मीर. काश्मीर रात्रीची धमाल काय सांगू बाई. रात्रभर झोपलाच नाही. धमाल काय सांगू बाई. रात्रीची धमाल काय सांगू बाई. रात्रभर बेवडा झोपलाच नाही. सकाळ सकाळी लागलाय डोळा. सकाळ सकाळी लागलाय डोळा. बघतोय रिक्षावाला. वाटमध्ये बघतोय रिक्षावाला. मस्त आहे. बघू शकता आता आम्ही साधारण 2 तास 2.5 तास ट्रॅव्हल केला आहे आणि आम्ही आता त्याची गाडीमध्ये आहोत आणि आम्ही शांतपणे चाललेलो आहोत. आणि बघू शकता आता आम्ही पोहोचण्याच्या करीब आहेत. म्हणजे आम्ही लवकर आता पोहोचू असं वाटायला लागले आम्हाला. तर आम्ही आता कसाऱ्यातून आम्ही ती जीप पकडली आहे. तिथून म्हणजे ती गाडी पकडली बुक केली आम्ही. त्या गाडीमध्ये आम्ही बसलो आहोत
तिथून अजूनपर्यंत बसलो होतो आम्ही आणि आता पोहोचले की आम्ही तुम्हाला व्ह्यू सर्व दाखवणारच आहोत. तर तुम्ही बघत राहा आमचा व्लॉग शेवटपर्यंत. तासने काहीच बघू शकता काका कुठेतरी गायब झालेत आणि ड्रायव्हिंग शेडवर सगळी गायब झालेत. काका गायब. इकडे आणि फोन पण केले मम्मीला का मम्मी काका गायब झालेत ना. आम्ही सुनसन असते काय करायचं आता? काहीच काका गायब झालेत कुठेतरी आणि काका भेटत नाहीत. गाडी सुनसन असते पण हॅलो काहीच गायलेत. काका आले काका आले काका आले वाचलो रे बाबा काका आले. तर मित्रांनो बघू शकता साधारण 3-3-3.5 तास झाले आम्हाला. 110 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. पाठीमागं हे राहुल, छोटा डॉन आणि ओमकार विजडीके. अरे डॉन जागा आहे. हे सगळे झोपले सामसून झोपलेत काहीच आहे ना. आम्ही इकडे आहेत. 3.5 तास झाले लिटरली काहीच. 3.5 तास झाले असतील आणि 110 किलोमीटर जायचंय. ब्लॉग बघत राहा. तर मित्रांनो बघू शकता आता साधारण 2-3 किलोमीटर बाकी आहेत पोहोचण्यासाठी. आपण हरिश्चंद्र गडावर आता पोहोचू लवकरच. म्हणजे आम्हाला त्यावर चढायचं पण आहे. पण आता आम्ही तिथे पोहोचणार आहोत. पार्टी बघू शकता सगळे बसले एन्जॉय करते. थकले सर्वजण थोडेफार आणि गाडीत बसून 2.5 तास झालेत आम्हाला. शेवटी एवढं बसले. 210 किलोमीटर. बघू शकता हिरवगार वातावरण. तर मित्रांनो आपण आता हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी आपण आता रेडी झालो आहोत. आता आपण निघतोय. आता साधारण किती वाजले? वाजले किती राहुल आता? काका किती वाजलेत? आता 12 वाजले. तर आपण कम्प्लीट 12 वाजता आपण इथं पोहोचलेलो आहोत. साधारण सगळे जर आता जाण्यासाठी रेडी होत आहेत. उडले तर काकाने आम्हाला तिथे खाली तर ड्रॉप केला. तर काका इथे झोपणार आहेत. आणि बॉडी बघू शकता याची. सो गाईज आता आपण निघणार आहेत. पाठीमागे आपल्या गड आपल्याला चढणार. तिथून मस्त व्ह्यू पॉईंट तो बघू. वरती जाऊन पहिले आराम करू थोडं झोपू. नंतर मॉर्निंगला आम्ही बघू व्ह्यू कसा काय. इकडे सब बॉडी दिखा रहे गाइस. देखो सब बॉडी दिख रहे. सबकी बॉडी दिख रही. तेजू के देखो. सो गाइस यूट्यूबवर तुम्ही आता आमचं इथं पण माझा ब्लॉग बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा आणि तसेच नवीन अपडेट घेत राहा. तर फायनली गाइस आता आम्ही रेडी झालो आहोत. आणि काका ब्लॉग करायला लागतो ना. जरा आठवण राहते नाही. मेमोरीज राहते ना. तर फुल रेडी झालं. तर नाही बघा का आता तर एक पण गाईज आता एक खरं टेन्शन होतं. एवढं आले घरची कॉल करत असेल आणि इथे 0% नेटवर्क आहे. आणि अरे नाही करत असतील भाई. आणि घरची काळजी पण असतील नाही सर. तर बघू शकता इथे झोपल्यात. पाठीमागे पण दुसरे जण झोपल्यात आणि वरती जायचं. आता आम्ही निघतोय सगळी जण. घरवाल्याने जानबूझ के भेजा. एवढं वाईट नाही रे भाई. एवढं वाईट नाही. तो रेडी झालोय तसा मी पण. आणि पूर्ण शूज वगैरे घातलेत. कॅरी केलेत आणि बॅग वगैरे सगळे कॅरी केलेत. आणि आता हा विजय डेके करतोय. सो गाईज लिटरली आता निघायची तयारी आणि निघतो आम्ही. नेटवर्क तर बिलकुल काहीच नाही ते. खालीच थांबलेत काका आता झोपतील. आणि आम्ही सुरुवात केली आहे ट्रॅकला. आणि वरती एवढा 12 वाजले. खरंच 12 वाजले. गाण फटते. पण बघू आता पुढे काय होतं ते. काहीच फुल फाटलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता थंडी खूप वाजते इथं. कारण की इथं जाम काही हवा आहे. इथं जाम हवा आहे. इथं पण ब्लॉगिंग चालू झाली दुसरी. काय आता सुरुवात केली आहे चांगली. डान्सर हो स्पीड. आता आम्ही निघालो. गाईज तुम्ही एन्जॉय करत राहा. फुल एंट्री गेट आहे. फक्त राईटला. अरे टॉर्च काढतो. टॉर्च लगाव तभी तर दिखेगा ना. हा एंट्री पॉइंट आहे. आणि ह्या इथून आम्हाला त्या काका सजेस्ट केलं काकांनी की तुम्ही इथून जावा. राहुल इथून सांगितलं जायला. अरे राहुल तो इकडून आणि आम्ही बोलतो इकडून. तर चला मग तू तिकडून जातो तर इकडून जाऊ. जाएंगे तो सब एक साथ जाएंगे नाही तो नाही. तर मित्रांनो सुरुवात केली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. टायमिंग काय बघून घ्या. रस्ता एक असता गाईज.
सुरुवात 12:25 नॅचरल 12:15 साऊंड्स. वाव सो ब्युटिफुल. सो गाईज याची सुरुवात कोकण कडा. तो लेट्स गो गाईज. अजून अर्धा पण चढलो नाही तरी लागल्यात बरोबर. अजून तर भरपूर चढायचं आहे. फाटी कशी चढतात वरती गाईज. आता रात्रीचे 12:21 झालेत आणि रात्री ट्रेकिंग करतो वरती चढण्यासाठी. वरती जाऊन चल रे पुढं. आराम करू. आराम. हे आले गेले लोक बंद. हे आले गेले लोक बंद आहे. ब्लॉगर डोंगराला आग लागली पल्ला पल्ला पल्ला. सो व्हाट्सअप गाइस, कैसे हो सभी लोग? कैसा लगा मेरा व्लॉग तुमको? अभी तक तुम रुके हो तो लाइक करो, शेयर करो, कमेंट करो. करना है तो प्यार करो, दुआ में तुम याद रखो. स्वप्नीलची कहाणी. शेयर तो सब लड़कियां लड़के करते हैं. करना है तो सैमी को डीएम करो. डायरेक्ट रिपोर्ट ब्लॉक करो. ओ भाई यहाँ पे तो तेजू डायरेक्ट रिपोर्ट में बोल रहे हैं. काम बसू दे. मित्रांनो बघू शकता आपल्या इथं एक स्वर्गाची एक नरकाची. तर हा तू कुठून चाललाय अमन? स्वर्ग की नरक? नरक में ऑर्केस्ट्रा मिलेगा उधर. चला सगळे एकत्र जातात मग आपण पण जाऊ स्वर्गातून. नरकात ती नरकाची काही स्वर्गाची. तो एवरीबडी टू एंजॉय माय व्लॉग. मिलते ऊपर तो देखते रहिए मेरा व्लॉग. सो गाईज ते आता आम्ही कणस भाजणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की अजून आम्ही वरती आलो तशी जाम. सर्वजण आता इथे आग लगेच लावू आम्ही मस्त वेगळे आणि इथे लगेच कणस खाऊ. मी जमा केले कारण की तिकडे आग लावायची वीडियो. हो. सो गाइस मैं लेके जा रहा हूँ. ना आम्ही तर मेहनत करतो तू घेऊन जातोय. ठीक आहे भाऊ तू क्रेडिट घे. सो गाईज राहिले बघ असं खाली त्यात दरी आहे का? दरीत डायरेक्ट कार्यक्रम फिट डायरेक्ट. फायनली गाईज आप तो लग चुकी आहे. मित्रांनो बघू शकता आता एवढं मेहनत केली आता तिथं मका आमचा भुजतोय. काय बोलतो बघू शकता खायला घेतलं. अच्छा हाँ. आणि इसने देखो क्या किया राहुल ने डंडा ही तोड़ दिया. मेरा टोपा ही तोड़ दिया. एक बार किया डायरेक्ट. दूसरा बॉटल. सो गाइस डन बाय. सेकंड आहे गाइस. लिंबू गाइस. मजा आली गाइस. मस्त व्ह्यू, शांतपणा, शांततेत खूप काही खाऊशी मस्त वाटतं. जाम भारी गाइस. रिलॅक्स. सो गाइस बघू शकता. सो गाइज वरती पोहोचलो आम्ही. हवा बघू शकता किती भारी. डायरेक्ट केस कपडे उडतात. जाम भारी हवा होऊ शकता. जाम मजा येते हवा. जाम भारी जाम. जरा मला पण दाखवलं असतं. तर मित्रांनो आता आम्ही रेस्ट करायला वरती जरा पोचलोय. जास्त पण नाही, नॉर्मल अर्ध्या रस्त्यामध्ये सगळे रेस्ट करतायत बघू शकता. आम्हाला बघून काय करणार तुम्ही? टाइमपास काय करू. तर गाईज केटीच्या पेपरचा अभ्यास करा. फायनल बॅक होईल डायरेक्ट. मी कुछ नाही बोलू. सो गाईज आपले इंटरला बघू शकता काय दिसलंय. काय सगळे विश्रांती करत आहोत आणि तो झाड बघा किती छान दिसतोय. एकदम डोळ्यांनी बघायला एकदम खतरनाक दिसतो. तुम्हाला ते याच्यामध्ये दिसणार नाही पण ठीक आहे पुढे जाऊ थोडं. आणि ते गाईज बघू शकता तुम्ही. आता आम्ही मंदिरच्या इथे आलो आहोत आणि पुढे बघू शकता वरती मंदिर आणि ते कॅम्प लागलेलं आहे. कॅम्पमध्ये ते झोपलेत. ते मस्त शांतपणे त्यांचा रिलॅक्स करत आहेत आणि तिथे आपल्याला बघू शकता. बस आता काय करता. सो फाइनली गाइस कहाँ पहुंचे अभी पता नहीं तो चल रहा है हमको गाइस. हो सकता अरे बंदे मिल चुके हैं हमको.
काय देख सकते केव्स अंदर इथं जरा कन्फ्यूज झालेलो आणि तिथे जायचं वरून जायचं असं कन्फ्यूज झालो. तिथं त्याही कॅम्प लावलेला होता तर ते बोलतात इथून जायचंय. पब्लिक वाढत चालली अशा प्रकारे आणि बघू शकता किती गर्दीच गर्दी भाई. चला लेट्स गो गाईज, हम भी चले अभी. काय बाय काठीसारखा दिसतो बघा तुम्हाला, पण काठी नाही लिटरली हा काय तर पाखरू आहे. हा माझ्या पायावर होता. गाईज अब ज्यादा चॅलेंजिंग हो रहा है. जाता तो जाता म्हणजे सीधा दरी है भाई. एक कॉल स्वर्ग कॉल. सो गाईज लागतात बरोबर यायचं असेल ना तर या तो ये गरम फर्स्ट नाइट में भी नहीं होएगा. उतना इधर आने के लिए होते हैं. बघत असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, रिपोर्ट करा आणि लास्टला रिपोर्ट करून टाका. फायनली वरती पोहोचलो गाईज आणि फुल अजून पोहोचायचं बाकी आहे का हाई शपथ. सो गाईज बघू शकता इथे फुल हवा धुका वगैरे चालू आहे. आता आम्ही तारामतीला पोहोचलो आहोत. हे बघा तारामती बघा बघू शकता. आपल्याला 3-4 टीम एकत्र जॉईन झालेले आहेत. अशा प्रकारे पाठीवर एक टीम आहे जॉईन हुए. ते पुढे होतात. ते पुढे होता पण आम्ही त्याला टक्कर देऊन पुढे आलो. हिंदी ग्लिच कसा. सो गाईज फुल एन्जॉय करत आहोत. तारामतीला आम्ही पोहोचलो आहोत आणि इतर बिदरी इतनासा रस्ता चल रे भाऊ. नॉर्गत चला, व्यवस्थित चला, काळजी घ्या. चला तिथं आलोत आम्ही. इथं कुठं झाला अरे हा हायडन प्लेस आहे गाईज. डायरेक्ट हायडन प्लेस हिडन डायरेक्ट हिडन भाई. आने दम लगता है. भाई कोकणकडे जाऊ आपण 100%. गाईज इज अ हिडन प्लेस. गाईज तर मित्रांनो आता इथे चालू माझा फोटोशूट. पाऊस पडायला लागला बघू शकतो सगळी कसे पाऊस पडतोय. गाईज युट्यूबर मला बघा. तर मित्रांनो बघू शकता हा वरचा व्ह्यू. इथेच आम्ही थोडेसे क्लिप्स वगैरे घेतले काही फोटो आणि व्हिडिओज. त्यानंतर आता खाली आलो आम्ही. खालचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आणि इथे आता बाजूला झोपडीमध्ये आपण आता कपडे वगैरे चेंज करणार आहेत कारण की आपल्याला कोकणकडचे इथे फोटोशूट करायचे. लेट्स गो गाईज. तर मित्रांनो बघू शकता हा आहे कोकणकडा आणि ह्या कोकणकडावर मी आता सध्या बसलो आहे आणि एवढा भारी दृश्य आहे ना काय सांगू गाईज, खूप छान. सो गाईज खूप छान असा व्ह्यू बघू शकता तुम्ही कोकणकड्याच्या इथे. मी मस्त शांतपणे रिलॅक्समध्ये झोपलो आहे. खूप छान व्ह्यूचा आनंद घेत. कोकणकडा हा गडावरील सर्वात मोठा आणि भव्य कडा आहे. हा अर्धगोल आकाराचा असून त्याची उंची सुमारे 4500 फूट आहे. इथून आजूबाजूंच्या दऱ्यांचे विहंगम दृश्य दिसते. गुहा आणि पाण्याचे स्रोत. गडावर राहण्यासाठी अनेक नैसर्गिक गुहा आहेत आणि पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक झरे उपलब्ध आहेत. हरिश्चंद्रेश्वर मंदिर. काळ्या दगडात कोरलेले हे प्राचीन मंदिर सातकवाहनी किंवा तालुके काळातील असून भारतीय स्थापत्याचा उत्तम नमुना आहे. केदारेश्वर गुहा. मंदिराच्या डावीकडे ही गुहा आहे ज्यामध्ये 1 मीटर उंच 2 मीटर लांब भव्य शिवलिंग आहे. हे शिवलिंग वर्षभर कंबरभर थंड पाण्यात बुडलेले असते.
सो गाईज आता आपण खाली उतरत आहोत, कारण की काकाने सांगितलं बाहेरच्यात आम्ही खाली येऊन काका वाट पण बघत असतील. आता वाजले 10:30 वाजता आम्ही उतरायची सुरुवात करत आहोत आणि खाली घेऊन काकांना आता भेटू आपण आणि घरी. मित्रांनो आता ब्लॉगला इथेच एंड करतो, कारण इथे जिरली आता आमची बस झाली, लई जिरली. आता काका आले अशा प्रकारे आता निघू आम्ही आणि डायरेक्ट आता भेटू नंतर कधीतरी. बाय बाय.